अगदी परफेक्ट जसा पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा मिळतो, अगदी त्याच पद्धतीने आज आपण घरीच कढईमध्ये पिझ्झा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. सध्या हळदी कुंकाचे दिवस चालू आहे. हळदी कुंकासाठी आपल्याला काहीतरी नाश्ता बनवायचा असतो, तर एकदम सोपा हा नाश्ता बनवू शकता तुम्ही आणि पटकनी होऊ शकतो. कढईमध्ये बनवू शकता, तव्यावरती बनवू शकता, ओव्हनमध्ये बनवू शकता. कशावरतीही बनवला तरी अगदी जसा बाहेरनं आपण विकत आणतो अगदी सेम तसाच तो घरी बनतो. तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू. आता पिझ्झा बनवायचं म्हटलं ना तर सगळ्यात पहिलं आपल्याकडे यीस्ट पाहिजे आणि यीस्ट हे अगदी म्हणजे व्यवस्थित पाहिजे. त्याची एक्सपायरी डेट संपलेली नसणारं पाहिजे आणि जास्त दिवसाचे यीस्ट यामध्ये अजिबात घ्यायचं नाही. आता 1.5 चमचा मी इथे यीस्ट घेतलेले, 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि हे साखर आणि यीस्ट आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालताना यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. गार पाणी अजिबात घालायचं नाही आणि जास्त गरम पाणी नाही घालायचं. तर एकदम कोमट पाणी आपल्याला घालून हे हलवून घ्यायचं जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत. तर इथे हलवून घेतलेले. आता 10 मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत इथे मैदा घेतलेला आहे. आता एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने 3 वाट्या मैदा घेतलेला आहे. 3 वाट्यांसाठी आपण इथे 1.5 चमचा यीस्ट घेतलेले आहे. म्हणजे प्रत्येक वाटीसाठी आपण अर्धा चमचा यीस्ट असं हे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता 10 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता यीस्ट चांगलं वरती फुलवून आलेलं आहे. असं ते फुगून वरती यायला पाहिजे, तेव्हाच आपला जो पिझ्झा आहे तो व्यवस्थित बनू शकतो. ते घालून घेतलं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला सॉफ्ट असं मळून घ्यायचे. जास्त पातळ मळू नका आणि जास्तही घट्ट मळू नका. तर एकदम सॉफ्ट असं हे पीठ मळलं गेलं पाहिजे. मळलं की 2 पळ्या त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जितकं तुम्हाला चांगलं रगडून मळता येईल, पिठाचा जितका चांगला तुम्हाला मसाज करता येईल तेवढा तुम्ही इथे करू शकता. इथे पीठ पहिल्या सुरुवातीलाच आपल्याला तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला तितकंसं एवढं मळता येणार नाही आहे, म्हणून आपल्याला हे इथे पहिलं चांगलं मळायचं. असा एक गोल गोळा बनवून घ्यायचा, वरनं तेल लावून ठेवायचं आणि नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून साधारणतः 40 ते 45 मिनटं हे पीठ आपल्याला तसंच ठेवायचं. म्हणजे पीठसुद्धा जसं यीस्ट वरती फुगून आलं होतं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठसुद्धा फुगून यायला पाहिजे. तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊ. 2 चमचे दही घेतलेले एका भांड्यामध्ये. दही व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायचे आणि नंतर यामध्ये मसाले घालायचे. थोडीशी हळद घातलेली आहे, गरम मसाला घाला, लाल तिखट घाला, धने पावडर, जिरी पूड, काळं मीठ आणि पिझ्झा सीझनिंग आणि 1 चमचा शेजवान चटणी यामध्ये घालायची आणि हे व्यवस्थित आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मिक्स करून घेतलं. आता इथे आपल्याला जे बेसिक पिझ्झासाठी भाज्या लागतात, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, ते मी असं मोठ्यांल्या फोडींमध्ये चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले. हे सगळं या मसाल्यामध्ये घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. 1 पळी तेल घालायचं यावरती आणि मीठ अंदाजानुसार घाला, जास्त मीठ घालू नका, कारण पिझ्झा सॉस जो असतो ना त्यामध्ये सुद्धा मीठ असतं. आता ही कढई गॅसवरती ठेवा आणि थोडंसं 2-3 मिनटं मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे यामधला जो कचवटपणा असतो तो कचवटपणा निघून जातो आणि खाताना अजिबात म्हणजे पिझ्झावरती इतकं पटकन शिजलं जात नाही शिमला मिरची, त्यामुळे असं करून घ्यायचं. आता हे झालं आपलं स्टफिंग बनवून तयार. पीठ इथे बघू शकताय 40-45 मिनटानंतर कसं वरती फुगवून आलेलं आहे. त्यातली हवा काढून घ्यायची. परत 1 पळी तेल घाला आणि व्यवस्थित परत एकदा मळून घ्या. मळून घेतलं
की आपल्याला एक छोटीशी चपाती बनवतोय त्या साईजचं आपल्याला इथे चपाती बनवून घ्यायची. पण चपातीसारखं हे पातळ तेवढं पातळ बनवायचं नाही आहे. तर थोडंसं याचा जो बेस असतो पिझ्झाचा तो जरासा जाड असतो. मैदा घालून घ्यायचा आहे. आता ज्या भांड्यात तुम्ही पिझ्झा बनवायला ठेवणार आहे त्यावरती सुद्धा मैदा घालून घ्या, म्हणजे ताटाला वगैरे ती चिटकणार नाही. पातळ अशी मी चपाती इथे लाटून घेतलेली आहे. कडेने असं व्यवस्थित करायचं, म्हणजे जो आपण चीज वगैरे घालणार आहे ते बाहेर जात नाही आणि व्यवस्थित ते सेट होऊन राहतं. आता का आपण यामध्ये घातलेले ईस्ट घातल्यामुळे काय होतं, वाफ भेटेन तसं ते वरती फुगून येतं. फुगून येऊ नये म्हणून काट्याच्या चमच्याने आपल्याला याला असे डॉट करून घ्यायचे, म्हणजे असा पावासारखा जो बेस आहे तो फुगणार नाही. नंतर ना यावरती पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे. आता पिझ्झा सॉस मार्केटमध्ये अवेलेबल असतो, आपल्याला सहज मिळतो. त्यानंतर ना चीज आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे. पिझ्झा चीजसुद्धा असं बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट केलेलं असतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. वरनं जो आपण भाज्यांचा बेस बनवून घेतला होता तो यावरती घालायचा आहे आणि परत एकदा यावरती पिझ्झा सीझनिंग घालून घ्यायचं आणि परत यावरती चीज घालायचं. चीजचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती पण यावरती करू शकता. तर सगळीकडे असं मी इथे चीज जे आहे ते पिझ्झ्यावरती पांगून घेतलेलं आहे. आता इकडे मी कढईमध्ये मीठ घालून पहिलंच गरम करायला ठेवलं होतं, ते मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं. पिझ्झा बनवायला घेतो तेव्हाच कढईमध्ये मीठ घालायचं, त्यावरती एक असं स्टँड ठेवायचं आणि गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर ना आपला पिझ्झाचा बेस यावरती ठेवून मिडियम गॅसवरती साधारणतः 20 मिनटं तरी आपल्याला चांगला शेकून म्हणजेच भाजून घ्यायचा. 20 मिनटानंतर ना चेक करायचं आपला पिझ्झा व्यवस्थित भाजला गेला आहे की नाही. व्यवस्थित खालच्या साईडने बघायचं, तर थोडासा मला पांढरा वाटतोय, म्हणजे अजून थोडा वेळ आपल्याला त्याला भाजून द्यायचा आहे. अजून 5-6 मिनटं जरासा गॅस मोठा केलेला आहे आणि 5-6 मिनटं चांगला शेकून घेतलेला आहे. तर छान असा भाजल्यासारखा कलर आलेला आहे. वरती तुम्ही बघू शकताय व्यवस्थित ओव्हनमध्ये कलर येतो, अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित असा त्याचा कलर आलेला आहे. व्यवस्थित भाजला गेलेला आहे, शेकला गेलेला आहे. चीज जे असतं ते व्यवस्थित मेल्ट यावरती झालेलं आहे. आता पिझ्झा कटरने आपण याला ट्रायंगलच्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आणि नंतर ना तुम्ही सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर तुम्ही इथे खाऊ शकता. आता इथे तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित असा बनला गेलेला आहे. अगदीच बाहेरून पिझ्झा विकत आणतो अगदी त्याच पद्धतीने चीजसुद्धा आपलं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि खालच्या साईडने मी तुम्हाला दाखवते की ते व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे पिझ्झा बनवून घेतलेला आहे. सध्या हळदी कुंकू चालू आहे आणि हळदी कुंकाला तुम्ही नाश्ता म्हणून बनवू शकता.